पाकिस्ताननं ड्रोन हल्ला केल्याची माहिती मिळते। अगदी बरोबर आहे। आणि पोखरण ज्या ठिकाणी अणुशक्ती केंद्र आहे त्या ठिकाणी पाकिस्ताननं हल्ला केल्याची माहिती आहे। त्याचबरोबर पठाणकोटमध्ये सुद्धा 5 स्फोट झाल्याची माहिती समोर येते। आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। पाकिस्तानकडून हल्ल्याची तीव्रता आता वाढलेली आहे असं म्हणता येईल का, असा सवाल उपस्थित होतोय। ड्रोननं हल्ले केले जात आहेत। पोखरणमध्ये सुद्धा पाकिस्तानी ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येते। ऑब्व्हियसली भारताची जी यंत्रणा आहे, एअर डिफेन्स सिस्टीम आहे, ती सज्ज आहे, सजग आहे, स्ट्रॉंग आहे। पण पाकिस्तानकडून कशा पद्धतीने आगळीक केली जाते आणि पाकिस्तान कशा पद्धतीने आता भारताला चेतावतोय युद्धासाठी ते याच्यावरून लक्षात येते। पठाणकोटमध्ये सुद्धा 5 स्फोट झाल्याची माहिती समोर येते। पठाणकोट ज्या ठिकाणी आर्मीचा बेस आहे तिथं हा हल्ला झालाय। ड्रोन हल्ल्यानंतर आता जैसलमेरमध्ये सायरन वाजल्याची माहिती आहे। म्हणजे एकूणच असं म्हणता येईल पंजाब असेल किंवा पोखरण असेल किंवा इथे राजस्थानचा जो भाग आहे सीमारेषेचा त्या ठिकाणी पाकिस्ताननं लक्ष करण्याचा प्रयत्न केलाय। खरं तर पोखरणला अणुकेंद्र नाहीये, तर ते चाचणी केंद्र आहे। चुकीची माहिती जाऊ नये प्रेक्षकांपर्यंत। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला माहिती आहे की सीमा भागामध्ये मोठमोठे जे आपले हवाई तळ आहेत किंवा लष्करी केंद्र आहेत, या केंद्रांना टार्गेट करण्याचा सातत्यानं प्रयत्न हा केला जातो। आणि ही ती दृश्य आहेत की ज्या वेळेला हे ड्रोन आले पोखरण परिसरामध्ये आणि जैसलमेरमध्ये सुद्धा सायरन वाजल्याची माहिती आहे। आणि कालच्या सारखीच ही दृश्य आहेत, प्रेक्षक ही दृश्य रिलेट करू शकतात की एका पाठोपाठ एक ड्रोन्स आतमध्ये येत आहेत आणि प्रत्येक ड्रोन परतवून लावण्याचं काम अर्थातच भारताची एअर डिफेन्स सिस्टीम करते। गोखले सरांना म्हणूनच हा प्रश्न विचारायचा की गोखले सर, आत्ताच्या परिस्थितीमध्ये वायुदल हे फ्रंट फूटवरती आहे, इतर दोन्ही सैन्य दल सुद्धा आपल्यासोबत आहे, पण वायुदल फ्रंट फूटवरती आहे। भारतानं गेल्या काही वर्षांमध्ये वायुदलाच्या रणनीतीमध्ये युद्धनीतीमध्ये नेमके कोणते बदल केलेत महत्त्वाचे की ज्यामुळे आज आपण सक्षमपणे पायरोन उभे आहोत? तुम्ही ऐकलंच आहे की आमची स्क्वॉड्रन्स जरी कमी असली तरी सुद्धा जी आहेत विमानं त्यांची इतकी सक्षमता आहे, त्यांना एअर टू एअर रिफ्युलिंग आहे, त्यांना आपण डेटा लिंकिंग केलेलं आहे, त्यामुळे ते एकमेकाशी बोलून म्हणजे सायलेंट वॉरफेअर करू शकतो। आपल्याकडे इतक्या लांब पल्ल्याची आपण जसं रफालमध्ये आहे, आपण त्याला जे निराळी जी हॅमर किंवा अशा तऱ्हेची घेतलेली आहेत त्याला स्कॅल्प मिसाईल म्हणतो, जवळजवळ 300 किलोमीटरचं आहे ते। त्याला GPS आणि इनर्शियल नॅव्ह अशा निरनिराळ्या प्रकारच्या सगळ्या त्याच्यामध्ये गोष्टी आहेत, त्यामुळे इतकं ॲक्युरेट आहे ते। आणि ते ॲक्युरेट असल्यामुळे आपण पाकिस्तानच्या इनसाइड जे अगदी पेशावर पर्यंत इझिली आपण अटॅक करू शकतोय। आणि आता पठाणकोटचं बोलताय, जैसलमेरचं बघताय, तर तुम्हाला कळतंय त्याच्यामुळे की आपल्या फक्त ज्या हद्दीच्या जवळच्या ज्या काही गोष्टी आहेत तिथे ते अटॅक करतायत, ते इतक्या डेप्थमध्ये येऊ शकत नाहीयेत। त्याचं कारण त्यांनी जे काय त्यांचं जे हे केलंय ते फक्त इट हॅज बीन पाकिस्तान आर्मी सेंट्रिक किंवा आर्मीला समजा जर पुढे जायचं असलं तर काय करता येईल अशा तऱ्हेचं। त्यामुळे आत्ताचा जो इंडियन एअरफोर्सचा जो पल्ला आहे तो आपण खूप लांबच्या रीतीने विचार करून या सगळ्या गोष्टी केलेल्या। सर, ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे येते। आताची सगळ्यात मोठी अपडेट आहे की कडून रात्रीच्या अंधारामध्ये पाकिस्ताननं हल्ले सुरू केले आहे। राजौरीमध्ये सुद्धा पाकिस्तानचा ड्रोन पाडल्याची माहिती समोर येते। राजौरी सेक्टर जे LOC पासून जवळ आहे त्या ठिकाणी पाकिस्तानचा हा ड्रोन पाडण्यात आला आहे। तर भारताची एअर डिफेन्स सिस्टीम ही मजबूत आहे। जेवढे काही हल्ले पाकिस्तानकडून केले जात आहेत ते सर्व परतवून लावले जात आहेत। आता राजौरीमध्ये पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, ड्रोन त्या ठिकाणी पाठवला होता, पण भारतानं तो परतवून लावलेला आहे, तो पाडलेला आहे। त्यामुळे हे पुरावे आहेत पाकिस्तान कशा पद्धतीनं कुरापती करतोय, कशा पद्धतीनं आगळीक करतोय आणि भारताला चेतावतोय।